नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ MSF बद्दल एक नवीन मोठी अपडेट आलेली आहे। त्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे। तर बघा, जे काही MSF मध्ये मे महिन्यात गेल्या 28 मे 2025 मध्ये 9,941 उमेदवारांची जे पोलीस भरतीच्या वेटिंगला असणारे उमेदवार होते त्यांची भरती 9,941 उमेदवारांची ही भरती MSF मध्ये करण्यात आलेली होती। तर त्या उमेदवारांना आता प्रशिक्षणासाठी बोलवण्याचा निर्णय हा झालेला आहे आणि त्यांची ट्रेनिंगची तारीख देखील ही जाहीर झालेली आहे। नुकताच आता बॅच क्रमांक 70 ला ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आलेला आहे आणि आता पुढची बॅच क्रमांक 71 ची तारीख सुद्धा ही जाहीर झालेली आहे। तर बघा, इथे तुम्ही दिनांक बघू शकता, दिनांक 11/12/2025 रोजी या ज्या आपल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर ही PDF टाकण्यात आलेली आहे। तर त्याच्यामध्ये जे काही तुमची तारीख वगैरे आहे की काही महत्त्वाच्या सूचना अटी शर्ती आहेत ती देखील PDF येथे जाहीर झालेली आहे। आणि तसेच त्याचबरोबर जे उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बॅच क्रमांक 71 मध्ये पाठवण्यात येणार आहे अशा उमेदवारांची लिस्ट देखील जाहीर झालेली आहे। तसेच आणि तुमचं चारित्र्य, पोलीस चारित्र्य पडताळणी असेल किंवा वैद्यकीय चाचणी असेल याची सुद्धा लिस्ट येथे आलेली आहे। तुम्ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ही लिस्ट पाहू शकता। तर बघा, या प्रशिक्षण सत्र क्रमांक 71 मध्ये जवळजवळ 6,605 एवढ्या उमेदवारांना ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येणार आहे। तर ही तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे। तर अजून पुढे त्यांनी या अहवालामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण पुढे जाणून घेऊया। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। मी तुम्हाला पुढे ज्या उमेदवारांची लिस्ट लागलेली आहे त्यांची लिस्ट देखील तुम्हाला दाखवणार आहे। तर चला तर मग सुरू करूया। तर बघा, आता या लिस्ट मध्ये एकूण संख्या ही 6,605 एवढी आहे। म्हणजे 6,605 एवढ्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेलं आहे। या अगोदर जे 9,441 उमेदवारांची MSF मध्ये निवड झाली होती, जे की पोलीस भरतीचे 2021 च्या वेटिंगचे होते, तर अशा 3,269 उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेलं आहे। म्हणजे 9,941 पैकी आता सर्वच उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर उमेदवारांची नुकताच MSF मध्ये निवड झाली होती व त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा आता मागच्या महिन्यातच पार पडलेलं आहे। असे उमेदवारांना म्हणजे 2022-23 चे जे काही भरती होती प्रक्रियेमधील उमेदवार होते ते जे वेटिंगचे, ते देखील यामध्ये 3,336 उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे। म्हणजे 2021 च्या पोलीस भरतीचे जे वेटिंगचे उमेदवार आहेत त्यांची संख्या ही 3,269। त्याचबरोबर 2022-23 ची जी पोलीस भरतीचे वेटिंगची उमेदवारांची संख्या ही 3,336 असं एकंदरीत जर पाहिलं तर प्रशिक्षण सत्र क्रमांक 71 साठी 6,605 एवढ्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात येणार आहे। आता या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी जे बोलवलं जाणार आहे ते म्हणजे 22 डिसेंबर 2025 रोजी त्यांना बोलवण्यात आलेलं आहे। तर बघा पुढे काय म्हटलं आहे त्यांनी आपण बघून घेऊया। तर बघा, प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांसाठी सूचना। तर बघा, महामंडळामार्फत पुरुष सुरक्षा रक्षक निकष पडताळणी 2024-25 मध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन 2021 व सन 2022-23 च्या जाहिरातीनुसार प्रतीक्षाधीन यादीवर असलेले पुरुष उमेदवारांमधून सुरक्षा रक्षक भरती नोंदणी प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या पुरुष उमेदवारांना दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी पासून नवनियुक्त सुरक्षा रक्षक प्रशिक्षणासाठी पाठवण्याचे प्रस्तावित त्यांनी केलेला आहे। तर बघा,
तुम्हाला पुढे सदर पुरुष उमेदवारांना प्रशिक्षणासाठी कोणत्या प्रशिक्षण केंद्रावर हजर राहावयाचे याबाबतचा संदेश देखील तुम्हाला पाठवण्यात येणार आहे. तर बघा तुम्हाला तो जवळजवळ दिनांक 16/12/2025 पर्यंत हा संदेश तुमच्या मोबाईलवर तुम्हाला येऊन जाईल. तर त्यापूर्वी निवड झालेले पुरुष उमेदवार यांनी प्रशिक्षण केंद्रावर हजर होण्यासाठी जसे तुम्ही काही त्यांनी डॉक्युमेंट्स वगैरे सांगितलेले आहेत ते सगळे घेऊन जायचे आहेत. तुम्हाला येत्या 16 तारखेपर्यंत तुम्हाला कोणत्या प्रशिक्षण केंद्रावर हजर राहायचे आहे, तुमची कुठे ट्रेनिंग होणार आहे हा देखील संदेश येणार आहे. त्यासाठी तुम्ही जो फॉर्म भरताना तुमचा ईमेल ID म्हणा किंवा मोबाईल नंबर असेल रजिस्टर केलेला, तो मोबाईल नंबर तुम्ही चालू ठेवायचा आहे. तरच तुम्हाला त्याच्यावर मेसेज येईल आणि मग तुम्हाला कळेल की तुमचं ट्रेनिंग हे कोणत्या प्रशिक्षण केंद्रावर होणार आहे. तर बघा आपण आता बघून घेऊया की ही बघा ही तुम्हाला स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. येथे एकूण 6,605 उमेदवारांची ही प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी आहे. तर तुम्ही येथे बघू शकताय. हे बघा लिस्ट तुम्हाला मी दाखवून देते. याच्यात तुमचं नाव आहे का तुम्ही बघून घ्यायचं आहे. आणि ही PDF जर तुम्हाला सविस्तरपणे पाहायची असेल तर मी ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देईन. तेथे जाऊन तुम्ही बघून घ्यायचं आहे. ही लिस्ट जवळजवळ 6,605 उमेदवारांची लिस्ट ही लागलेली आहे. तर हा आकडा खूप मोठा आहे आणि आता उरलेले पुढचे जे उमेदवार आहेत त्यांना लवकरच बोलवण्यात येईल. तर बघा ही लिस्ट तुम्ही पाहू शकता. ही लिस्ट खूप मोठी आहे. मी टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देते. तेथे जाऊन तुम्ही बघून घ्यायची आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.